एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर. हो नाही म्हणता म्हणता अखेरीस अमेरिका इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारलंच. दिवसाढवळ्या अमेरिका आणि इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय आणि मध्य पूर्वेतील तणावाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राजधानी तेहरान स्फोटाच्या आवाजाने हादरली. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयांजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. तसंच त्यांच्या घराजवळ बंकर बस्टिंग क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याला ऑपरेशन लायन्स रोअर असं नाव देण्यात आलंय. या देशांमधला संघर्ष आता केवळ सीमेपुरता मर्यादित नसून तो जागतिक महायुद्धाचं रूप धारण करतो की काय अशी भीती व्यक्त होतीये. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑपरेशन फतेह खैबर याची घोषणा करत इराणने इस्रायलच्या प्रमुख शहरांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. अनेक शहरांवर मिसाईल्सचा वर्षाव सुरू केला असून संपूर्ण इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित झाली आहे. इस्रायली नागरिकांनी बंकर्सचा सहारा घेतलाय तर इस्रायलच्या आयर्न डोमने इराणचे क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावले आहेत. इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजतायत. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यास सांगण्यात आले आणि इस्रायलकडनं 70,000 राखीव सैनिकांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर इराणच्या हॉर्मोझगनवरही इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 50 शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती इराणकडनं देण्यात आली आहे. हा हल्ला हॉर्मोझगन शहरावर करण्यात आला. या हल्ल्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की त्यामुळे शहरातल्या अनेक इमारती या अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान इराणने किंवा दुबईच्या पाम जुमेरा परिसरावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरात भीषण आग लागली. हल्ल्याची दृश्यही समोर आली आहेत. या हल्ल्यामध्ये 4 जण जखमी झालेले आहेत आणि या हल्ल्याची तीव्रता आपल्याला या दृश्यांमधून स्पष्ट दिसते. तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण मंत्री आमिर नासिरदेह यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. या मृताला इराणकडनं मात्र अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनी मात्र सुरक्षित आहेत असा दावा इराणकडनं करण्यात आला. खामेनी यांचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी ही माहिती दिली. Actually, supreme leaders is in the good health and never has a fear of America or any other people. Although he's an old man, but doesn't have any fear from them, and he will continue by his dignity, by his wisdom, and I hope that we will win in this war. दरम्यान इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना देखील बसल्याचं समोर आलंय. काही भारतीय विद्यार्थी अजूनही इराणमध्ये अडकलेलेच आहेत. अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी हल्ल्यादरम्यान मदतीची याचना केली आहे. इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालकांमध्ये हे चिंता आणि घबराटीचं वातावरण हे पाहायला मिळतंय. जैसा आप जानते हैं ईरान में बहुत सारी सिटीज पे अटैक हुआ है, तो इसकी वजह से काफी ज्यादा एंजाइटी और पैनिक क्रिएट हुआ है स्टूडेंट्स और पेरेंट्स के बीच. हमारी ये रिक्वेस्ट रहेगी हमारी भारत सरकार से, जो हमारे वहाँ इंडियन सिटीजन है ईरान में, उन्हें जल्द से जल्द इवैक्यूएट किया जाए. और कुछ स्टूडेंट्स के वहाँ पासपोर्ट उन्होंने सबमिट किए थे रेजिडेंसी को एक्सटेंड करवाने के लिए, उन्हें जो ये पासपोर्ट है वो जल्द से जल्द रिटर्न किया जाए. The situation here feels really worst and uncertain. We really don't know what's going to happen next. We're really grateful that the Government of India and the Ministry of External Affairs are in discussion for our safety. But in the times like these, speed matters a lot. I'm not even able to say these things because the airstrikes are happening and it's getting really worse for us. We just request for the quicker and clear evacuation as soon as possible. अमेरिका इस्रायलने इराण विरोधात मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केल्यावर भारताने इराण आणि इस्रायलमधल्या आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. इराणमधल्या भारतीय दूतावासाने ॲडव्हायझरीमध्ये भारतीय नागरिकांना अनावश्यक हालचाली टाळण्याचं आणि घरातच राहायचं आवाहन केलंय. जानेवारीतल्या अधिकृत आकडेवारीनुसार इराणमध्ये 10,000हून अधिक भारतीय असल्याची माहिती आहे. तर इस्रायलमध्ये 41,000हून अधिक भारतीय राहतात. दरम्यान एअर इंडिया, अकासा आणि इंडिगोने मध्य पूर्वेकडची सर्व उड्डाणं आता रद्द केली आहेत. इराणच्या हवाई हल्ल्यामुळे